1. डोळ्यात पाणी येणे. डोळ्यात सतत पाणी येत असल्यास थंड पाण्याने डोळे धुवा आणि गुलाब पाण्याचे 1-2 थेंब टाका. यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होते आणि पाणी येणे थांबते. 2. पोटात आम्लपित्त वाढणे. जिरे, धणे आणि बडीशेप समप्रमाणात उकळून त्याचे पाणी प्या. हे पाणी पचन सुधारते आणि आम्लपित्त कमी करते. 3. घशात कोरडेपणा. कोमट पाण्यात मध मिसळून हळूहळू प्या. यामुळे घशाला ओलावा मिळतो आणि कोरडेपणा कमी होतो. 4. चेहऱ्यावर सुरकुत्या. अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर लावून 15 मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचा टाईट होते आणि सुरकुत्या कमी दिसतात. 5. हाताला जळणे, बर्न. जळलेल्या भागावर लगेच थंड पाणी घाला आणि त्यावर कोरफड म्हणजे ॲलोवेरा जेल लावा. यामुळे जळजळ कमी होते आणि त्वचा लवकर बरी होते. 6. पायांवर सूज. पाय उंच ठेवून विश्रांती घ्या आणि कोमट पाण्यात मीठ घालून पाय बुडवा. यामुळे सूज कमी होते. 7. केस गळणे थांबत नाही. कांद्याचा रस केसांच्या मुळांना लावा आणि 20 ते 30 मिनिटांनी धुवा. यामुळे केसांची वाढ सुधारते. 8. चेहऱ्यावर तेलकटपणा. मलई आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. यामुळे अतिरिक्त तेल कमी होते. 9. पोटात कळ, क्रॅम्प्स. गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवा आणि थोडं जिरे पाणी प्या. यामुळे कळ कमी होते. 10. अंगाला खाज सुटणे. बेसन आणि दही लावून अंघोळ करा. यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि खाज कमी होते. 11. तोंडात जंतू संसर्ग. मीठ पाण्याने गुळण्या करा आणि लवंग चावा. यामुळे जंतू कमी होतात. 12. पोट जड होणे. जेवणानंतर थोडं जिरे आणि मीठ घालून कोमट पाणी प्या. यामुळे अन्न पचायला मदत होते. 13. त्वचेवर फोड येणे. हळद आणि नीम पेस्ट त्या भागावर लावा. यामुळे फोड कमी होतात. 14. झोपेत घोरणे. झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या आणि डोकं थोडं उंच ठेवून झोपा. यामुळे घोरणे कमी होते. 15. केसांमध्ये खाज. दही आणि लिंबी मिसळून केसांना लावा. यामुळे स्कॅल्प स्वच्छ राहतो. 16. शरीरात अशक्तपणा. दररोज खजूर आणि दूध घ्या. यामुळे ऊर्जा वाढते. 17. त्वचेवर काळेपणा. टोमॅटोचा रस लावल्याने त्वचा उजळते आणि काळेपणा कमी होतो. 18. हाताला कडकपणा. गरम पाण्यात हात बुडवून नंतर तेल लावा. यामुळे कडकपणा कमी होतो. 19. पायाला भेगा. रात्री ग्लिसरीन आणि गुलाब पाणी लावून मोजे घाला. यामुळे पाय मऊ होतात. 20. तोंडात कडूपणा. लिंबू पाणी किंवा पुदिन्याचे पाणी प्या. यामुळे तोंडाचा स्वाद सुधारतो. 21. अंगावर पुरळ, हीट रॅश. उन्हाळ्यात घामामुळे अंगावर पुरळ येतात. अशा वेळी चंदन पावडर आणि गुलाब पाणी मिसळून त्या भागावर लावा. दिवसातून 2 वेळा लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो, खाज कमी होते आणि पुरळ हळूहळू कमी होतात. 22. तोंड कोरडे पडणे, ड्राय माउथ. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास तोंड कोरडे पडते. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या आणि नारळ पाणी किंवा लिंबू पाणी घ्या. तसेच बडीशेप चघळल्याने तोंडात लाळ तयार होते आणि कोरडेपणा कमी होतो. 23. पोटात जंतू संसर्ग. जंतू संसर्गामुळे पोट दुखणे, जुलाब होणे अशी लक्षणे दिसतात. अशा वेळी उकळलेलं पाणी प्या आणि जिरे धणे उकळून त्याचा काढा दिवसातून 2 वेळा घ्या. यामुळे पोटातील जंतू कमी होतात आणि पचन सुधारते. 24. डोळ्यांना खाज. धूळ किंवा ॲलर्जीमुळे डोळ्यांना खाज येते. थंड पाण्याने डोळे धुवा आणि काकडीचे काप 10 ते 15 मिनिटे डोळ्यांवर ठेवा. यामुळे जळजळ आणि खाज कमी होते. 25. हातपाय जळजळ. शरीरात उष्णता वाढल्यास हातपाय जळजळ होतात. कोमट पाण्यात थोडं मीठ घालून त्यात हातपाय 15 मिनिटे बुडवा. यामुळे उष्णता कमी होते आणि आराम मिळतो.